आणि आता एक ब्रेकिंग न्यूज बघूया। 200 ते 250 महिलांचा गर्भपात करणारा डॉक्टर चंद्रकांत गायकवाड याच्यावरती पोलिसांनी कारवाई केली आहे। गायकवाडच्या प्रतिभा हॉस्पिटलवरती पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलंय। कळंब्यातील बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील याच्या माध्यमातून गायकवाडकडे रुग्ण येत होते। मुलगी असल्यास गर्भपात करण्यासाठी महिलांना गायकवाडकडे पाठवलं जायचं। हे बोगस डॉक्टर स्वप्नील पाटीलच्या चौकशीतून समोर आले। डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हे त्या सदर महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या व तिचा गर्भपात करण्याची तयारी करत होते। त्याच वेळेस आम्ही पोलिसांनी छापा घातला व गर्भपात करण्याचे सर्व साहित्य, गर्भपात करण्याची आवश्यक असलेली उपकरणे तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन तेथून आम्ही ताब्यात घेण्यात आलेली। त्यामध्ये आम्ही आरोपी चंद्रकांत गायकवाड प्रतिमा हॉस्पिटलचे जे चालवतात त्यांना आम्ही ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत 250 ते 300 महिलांचा गर्भपात केल्याचे प्राथमिकरित्या मान्य केलेले आहे। त्या अनुषंगाने करवीर पोलीस ठाणे तपास करीत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी विजय केसरकर यांच्याकडनं। विजय, गर्भजल परीक्षा आणि त्याचबरोबर स्त्रीभ्रूण हत्या याच्यावरती पूर्णपणे बंदी असताना अतिशय गंभीर अशी बातमी आहे, काय सांगाल अधिक? पूर्वी अगदी बरोबर आहे, कारण अतिशय गंभीर प्रकार आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। म्हणजे एका डॉक्टरनं 200 ते 250 महिलांचे गर्भपात केलेत आणि जो असा डॉक्टर आहे की ज्याने मुंबई असेल, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सिव्हिल सर्जन म्हणून काम केलेलं आहे आणि निवृत्त झाल्यानंतर त्याने हे प्रतिमा नावाचं हॉस्पिटल चालू केले। त्या हॉस्पिटलमध्ये जवळपास 200 ते 250 गर्भपात आहेत ते महिलांचे केलेत। काही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी कळंबा या ठिकाणी कारवाई केली होती आणि त्या कारवाईमध्ये एक महिला आणि बोगस डॉक्टर हे त्यामध्ये आरोपी आहेत आणि त्यांची चौकशी करत असताना चंद्रकांत गायकवाड पर्यंत हे सगळे तपास आहे तो पोहोचला आणि मग करवीर पोलिसांनी हे सगळं छापा टाकला। त्या ठिकाणी तिथले जे औषध आहेत ती सगळी ताब्यात घेतली आणि ज्यावेळी त्याच्याकडे चौकशी केली तर त्यानं सांगितले की मी जवळपास 200 ते 250 महिलांचे गर्भपात केलेत। त्यानंतर पोलीस ज्यावेळी याला अटक करायला गेली किंवा अटक करत होती त्याचवेळी त्याची प्रकृती आहे ती बिघडली आणि त्याला सध्या CPR रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। मात्र एक शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या डॉक्टरनं अशा पद्धतीचं कृत्य केल्यानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। नक्कीच अत्यंत गंभीर अशी बातमी आहे आणि अशा पद्धतीच्या सर्व गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळेल अशी आपण आशा करूया। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।